गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सर्व दत्तभक्तांना, गुरुचरित्राच्या वाचकांना, साधकांना, सर्व दत्तभक्तांना माझे नमस्कार. या YouTube चॅनेलवर आपण गुरुचरित्राचं चिंतन आणि अभ्यास करतो आहोत. हे चॅनेल आपण सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला मागचे सगळे भाग बघायला मिळतील, ऐकायला मिळतील. शेअर करा, त्याच्यावर कमेंट्स करा. काही प्रश्न विचारायचे असतील गुरुचरित्रावर तर मला निश्चितपणे विचारा. माझ्या मर्यादित ज्ञानानं त्या प्रश्नांना उत्तर देण्याचा मी प्रयत्न करीन. मागच्या भागामध्ये आपण 25व्या अध्याय याचा विचार केला. आता 25व्या अध्यायामधून ही कथा 26व्या अध्यायामध्ये येते. थोडस विचार चिंतन आपण या 26व्या अध्यायावर करूया. पहिल्यांदा सद्गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज या दोन ब्राह्मणांना सांगतायत की तुम्ही वेदांचं सगळं ज्ञान आम्हाला आहे असं म्हणता, परंतु वेद किती मोठे आहेत, किती वेद आहेत, वेद अथांग आहेत. वेद ब्रह्मदेवाला सुद्धा गोचर नाही आहेत, अगोचर आहेत. वेद अपौरुषेय आहेत. हे सांगण्याकरता भारद्वाज ऋषींची कथा सांगितली. भारद्वाज ऋषींची कथा सांगून सुद्धा ते म्हणतात की आम्हाला वादच करायचा आहे. मग सद्गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी 4 वेदांचा विस्तार सांगितला. हे जे व्यासांचे 4 शिष्य आहेत, त्या 4 शिष्यांना 4 वेद सांगितले. वेदांचा विस्तार किती आहे? ब्राह्मण, संहिता, ब्राह्मण आणि आरण्यक असे 3 भाग आहेत वेदांचे. या 3 भागांच्यात किती अध्याय आहेत, किती अष्टक आहेत, हे सगळं समजावून सांगितलं. वेदांचा विस्तार केवढा मोठा आहे ते सांगितलं. हे कशा करता सांगितलं तर यांना कळावं की वेद किती आहेत ते. आणि आपल्याला का सांगितलं? गुरुचरित्रकारांनी हा 26वा अध्याय या गुरुचरित्र ग्रंथामध्ये का समाविष्ट केलाय? कारण सनातन धर्माचा आधार म्हणजे वेद आहे. आणि वेदांचं थोडस सुद्धा ज्ञान समाजाला नाही आहे. आवश्यक ज्ञान सुद्धा आपल्याला नाही आहे. समजा एखाद्या माणसाला आपण विचारलं की बाबा वेद किती आहे, तर तो सांगेल 4 आहेत म्हणून. कुठले कुठले आहेत म्हटलं तर सांगता येणार नाही. आज आपण वेदांच्या ज्ञानापासून लांब 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 जात आहोत. वेद जे ज्ञान आपल्याला सांगतायत, वेद जे कर्म आपल्याला सांगतायत, त्या वेदांच्या कर्मापासून, त्या वेदांच्या ज्ञानापासून आपण दुरावत चाललो आहोत. हे जगत आहे, हे जगतच सत्य आहे आणि या जगतातल्या सगळ्या घडणाऱ्या गोष्टी ह्याच सत्य आहेत असं आपण मानायला लागलं. या जगतामध्ये जे सुखदुःखाचे अनुभव आपण घेतो हेच सत्य आहेत असं आपण मानायला लागलो. म्हणजेच वेदांच्या कर्मापासून, वेदांच्या ज्ञानापासून आपण दुरावत चाललो. असं होऊ नये. वेदांचं आवश्यक ज्ञान प्रत्येक जीवाला असायला पाहिजे. याकरता वेदांचा विस्तार गुरुचरित्रकारांनी 26व्या अध्यायामध्ये दिला. परंतु दुर्दैवानं, मी दुर्दैवानं म्हणतो, परंतु दुर्दैवानं होतं काय तर पारायण करत असताना हा अध्याय कंटाळवाणा वाटतो लोकांना. आता पारायणाला बसलोय, मधला अध्याय सोडता येत नाही, म्हणून कसा तरी ओढून काढायचं, कसा तरी ओढून काढायचं. आणि सगळे म्हणतात पण आम्हाला की 26वा अध्याय फार कंटाळवाणा होतो, कंटाळवाणा वाटतो. वेदांचं जे तत्व आहे ते तत्व महाराजांनी थोडक्यात सांगायचा प्रयत्न केलाय. प्रचंड वेद आहेत, प्रचंड वेदांचं ज्ञान आहे, परंतु थोडीशी माहिती आपल्या सर्व भक्तांना व्हावी, दत्तभक्तांना व्हावी, याकरता हा 26वा अध्याय या गुरुचरित्रामध्ये समाविष्ट केलेला आहे. आपल्याला समजावं वेद काय आहेत, वेद कसे आहेत, वेदांचं ज्ञान काय आहे. वेदांचे कर्मकांड आणि ज्ञानकांड असे दोन भाग होतात.
कर्मकांडामध्ये यज्ञयाग सांगितलेले आहे. यज्ञयाग करून परमेश्वराला, सूर्याला, अग्नीला, इंद्राला प्रसन्न करून घ्यायचं आणि त्यांच्याकडून सुख समृद्धी प्राप्त करून घ्यायची आणि त्या फळानं इहलोकी पूर्ण सौख्य भोगून परलोकी आपली उन्नती व्हावी, असा हा यज्ञ मार्ग आहे. आणि ज्ञानमार्ग वेदांनी सांगितलेला आहे की हे जे जग आहे, हे जग म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्म परमात्मा आहे. या देहामध्ये जो राहणार आहे तो परब्रह्म परमात्मा आत्मस्वरूपानं आपल्यामध्ये राहतो. त्याला प्राप्त करून घेणं हेच या मानवी जीवनाचं हे कर्तव्य आहे. हे ज्ञान या वेदांच्यातून आपल्याला मिळतं. हे ज्ञान जेव्हा मनुष्याला होतं तेव्हा अहम ब्रह्मास्मी ही स्थिती प्राप्त होते, ब्रह्म साक्षात्कार होतो. आणि ही जी जन्म मृत्यूची परंपरा या जीवाला लागलेली आहे, या जन्म परंपरेतून तो जीव मुक्त होऊन जातो. ह्याचं संपूर्ण दिग्दर्शन, ह्याचं संपूर्ण मार्गदर्शन या वेदांच्या मध्ये आलेलं आहे. हा 26वा अध्याय शांतपणानं लक्षपूर्वक जर आपण वाचला तर चारही वेदांचं अध्ययन केल्याचं, चारही वेद वाचल्याचं फळ आपल्याला एका 26व्या अध्यायातून प्राप्त होतं. परंतु कंटाळवाणापणे न वाचता त्या अध्यायाच्या अर्थाचं अनुसंधान करून जर आपण 26वा अध्याय जर वाचला तर निश्चितपणानं ते जे फळ आहे वेद वाचल्याचं, ते फळ आपल्याला या एका 26व्या अध्यायातून आपल्याला प्राप्त होणार आहे. अशी या 26व्या अध्यायाची फलश्रुती आहे. सगळ्या वेदांचा विस्तार या 26व्या अध्यायामध्ये सद्गुरू नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी या 2 ब्राह्मणांना सांगितलं. परंतु 2 ब्राह्मणांना सांगून सुद्धा ते शाणे होईना. या 26व्या अध्यायाच्या शेवटला महाराज म्हणतात की उगीच जीव तुम्ही देऊ नका, तुम्ही इथून निघून जावा, वाद करू नका, आपला आत्मघात करून घेऊ नका. तुम्ही या ज्ञानानं मानवी जीवनाचं जे मानवी जीवनामध्ये जे प्राप्त करून घ्यायचं आहे परमेश्वर प्राप्ती, ती परमेश्वर प्राप्ती तुम्ही या ज्ञानात, वेदांच्या ज्ञानातून प्राप्त करून घ्या. परंतु ते ऐकायला तयार नाही. ते म्हणतात आम्ही जर आता इथनं गेलो तर सगळे लोक त्या यवन बादशाला जाऊन, मुसलमान बादशाला जाऊन सांगतील, मग आमची किंमत काय राहील, मग आमचा मान सन्मान होईल कसा, राजा आम्हाला काही किंमत देणार नाही. म्हणून तुम्ही एक तर वाद करा, नाही तर आम्हाला जयपत्र द्या. यावरच ते ठाम आहे. इतकं समजावून सांगून सुद्धा ज्यांना कळत नाही, त्यांच्याकडे वेदांचं ज्ञान असून उपयोग काय? वेदांचं ज्ञान झाल्यानंतर समोर बसलेले सद्गुरू परमेश्वर आहेत, परमात्मा आहेत, हे जर समजलं नाही तर त्या वेदांच्या ज्ञानाचा उपयोग काय? समोर बसलेले सद्गुरू नृसिंह सरस्वती स्वामी महाराज परमात्म्याचे अवतार आहेत, हे त्यांना समजलं नाही. 3 वेदांचे, 4 वेदांचे ज्ञानी असून सुद्धा त्यांना समजलं नाही. म्हणून मग 27व्या अध्यायामध्ये त्या पतिताला 7 रेषा काढून त्याला ब्राह्मण केलं. 7वी रेषा ओलांडल्यानंतर तो म्हणतो की मी अध्यापक आहे, मला सगळे वेद मुखोद्गत आहेत. तेव्हा सद्गुरू नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी त्याला विभूती मंत्रून त्याच्या अंगाला लावला, त्याला ज्ञान प्राप्त झालं. मग मात्र ते 2 ब्राह्मण घाबरले, महाराजांना शरण आले आणि त्यांना पश्चाताप झाल्यामुळं त्यांना 12 वर्ष फक्त ब्रह्मराक्षस होण्याची शिक्षा त्यांना दिली आणि 12 वर्षानंतर ते मुक्त झाले. आता विचार आपण करायचा आहे, चिंतन जे गुरुचरित्राचं आहे ते चिंतन आपण या ठिकाणी करायचं आहे. हा जो पतित आहे, हा पतित आता अध्यापक म्हणजे ब्राह्मण झालाय. तो जेव्हा पतित होता, मांग होता, तेव्हा सद्गुरू नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांना नमस्कार करून तो प्रार्थना करतो की माझा उद्धार होईल. म्हणजे पूर्वीचं ज्ञान, त्याला जे त्याच्यावर जे संस्कार त्या जीवावर त्या वेदांचे झालेले आहेत, त्या वेदांच्या संस्कारामुळं
त्याला आपला उद्धार व्हावा ह्याची तळमळ आहे, परंतु तो पतित असल्यामुळं त्याला पूर्ण कर्माचा अधिकार नसल्यामुळं फक्त मनातच त्याच्या तळमळ आहे. का? तर काही जन्माच्या पूर्वीचे ते संस्कार आहेत त्याच्यावर. परंतु ब्राह्मण झाल्यानंतर मात्र तो त्या ज्ञानाच्या आधारानं सद्गुरूंच्या बरोबर वादविवाद करायला लागला. वस्तुतः आपण पतित आहे, आपण मांग जातीचे आहोत. या सद्गुरूंनी 7 रेषा ओलांडून आपल्याला वेदशास्त्र संपन्न अध्यापक केलेला आहे. 7 जन्म आपल्याला माग नेलेला आहे. हे सामान्य नाही आहे. हे सुद्धा त्याला लक्षात येईना आणि तो वादविवाद करायला लागला. मला ब्राह्मणांच्या मध्ये मिसळावा म्हणायला लागला. सद्गुरूंनी परोपरी समजावून सांगितलं तरी सुद्धा तो ऐकायला तयार नाही. शेवटी त्याच्या अंगावर पाणी ओतून ते सगळं ज्ञान त्याचं नष्ट करून त्याला पुन्हा आपल्या पतित अवस्थेला सद्गुरूंनी पाठवलं. आता थोडस चिंतन ह्याच्यावर आपण करूया. चिंतन काय आहे? तर मध्ये हे 2 ब्राह्मण आहेत वादविवाद करण्याकरता आलेले. हे पूर्ण वेदांचे ज्ञानी आहेत. त्रिविक्रम भारती अत्यंत ज्ञानी आहेत, परंतु त्यांचं कर्माचं अकर्म झालेलं आहे आणि जीवनमुक्त अवस्थेमध्ये आहेत. आणि दुसरीकडे हा जो पतित आहे हा पूर्वी वेदशास्त्र संपन्न होता, परंतु आपल्या केलेल्या कर्मामुळं कर्माचं फळ म्हणून तो पतित झालेला आहे. आणि हे मध्ये 2 आहेत. या दोघांना सद्गुरू सांगतायत की तुम्हाला या त्रिविक्रम भारती यतींच्या सारखं ज्ञानी व्हायचं आहे काय अशा पद्धतीची पापकर्म करून तुम्हाला पतित अवस्थेला जायचं आहे? तुम्ही ठरवा काय करायचंय ते. आजच्या वैदिक लोकांच्या करता फार महत्वाचं ज्ञान सद्गुरूंनी दिलेलं आहे. आज समाजात काय बघतो आपण? हे जे वैदिक आहेत, वेदशास्त्र संपन्न आहेत, हे वेदशास्त्र संपन्न असणारे वैदिक करतायत काय? या वेदांच्या ज्ञानानं परमेश्वर प्राप्ती करून घ्यायची आहे. आपल्याला शास्त्राची आज्ञा आहे, ब्राह्मणेन निष्कारणेन षडंगो वेदः अध्येतव्यः ज्ञेतव्यः अशी शास्त्राची आज्ञा आहे. म्हणजे ब्राह्मणांनी निष्कारण षडंग वेदांचा अभ्यास करायचा आहे. अध्येतव्यः आणि ज्ञेतव्यः. अगोदर अध्ययन करायचं, अध्यापन करायचं आणि त्याचं जे ज्ञान आहे ते ज्ञान आपण घ्यायचा प्रयत्न करायचा आहे निष्कारणेने. वेद जे शिकायचे आहेत ते फक्त पौरोहित्य करण्याकरता शिकायचे आहेत का? व्यवसाय करण्याकरता, व्यवसायातून पैसे मिळवण्याकरता वेद शिकायचे आहेत का? वेद शिकल्यानंतर आपला चरितार्थ चालवण्याकरता वेदांचा उपयोग करायला हरकत नाही, परंतु त्याकरता वेद शिकायचे आहेत का? एखादे वडील मुलाला वेद पाठशाळेमध्ये पाठवत असताना काय विचार करता? कशा करता पाठवले तुम्ही असं म्हटलं तर काय म्हणता? ते ज्ञान प्राप्त करून घेण्याकरता ते पाठवतायत का? आज समाजामध्ये झालंय कसं, तर ब्राह्मणांच्या मध्ये इतके पराकोटीचे वादविवाद आहेत. हा, वेदांच्यात पाठभेद असू शकतो, असू शकतो. समजा एखाद्या पाठशाळेमध्ये एखादा स्वर वर सांगितला जात असेल, एखाद्या पाठशाळेमध्ये एखादा स्वर खालचा सांगितला जात असेल, मी मानू शकतो, समजू शकतो. परंतु एखाद्याने दुसऱ्यावर तेवढ्या करता मत्सर द्वेष करणं योग्य आहे का? तुमचे गुरुजी काय शिकवतात ते म्हणतात, तुमचे गुरुजी काय शिकवतात. गुरुमुखातून जसं येईल तसं शिकायचं आहे. याला श्रुती असं म्हणतात. आपण विचार केलाय त्याचा. मी काय म्हणणार की माझ्या गुरुजींनी मला असं शिकवलेलं आहे, तुमच्या गुरुजींनी तुम्हाला तसं शिकवलेलं आहे. पाठभेद असू शकतो, परंतु तेवढ्यावर वादविवाद करून एकमेकांबद्दल मत्सर करणं, द्वेष करणं हे योग्य आहे का?
असं जर आपण करायला लागलो तर आपली दशा काय होणार आहे पुढं? वेदांच्या ज्ञानानं समोरची व्यक्ती परमेश्वर आहे हे जर आपल्याला समजत नसेल तर या वेदांच्या ज्ञानाचा काहीही उपयोग नाही. वेदांचं ज्ञान कशा करता घ्यायचं तर परमेश्वर प्राप्ती आपल्याला या जन्मामध्ये व्हावी याकरता वेदांचं ज्ञान घ्यायचं, निष्कारण कुठल्याही कारणाशिवाय. मी वेदविद्या संपन्न झाल्यानंतर माझा मानसन्मान होईल, मला शालजोडी दिली जाईल, माझा सत्कार होईल याकरता वेद शिकायचे आहेत का? नाही वेद शिकायचे. वेद हे परमेश्वराचं शब्दरूप, शब्दाचं रूप आहे. वेद म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्म आहे. त्या ज्ञानानं मानवी जीवनाचं सार्थक कसं होईल याकरता वैदिकांनी प्रयत्न करावे. आपलं जे ज्ञान आहे ते ज्ञान दुसऱ्याला द्यावं आणि या ज्ञानातून आपण सर्वांनीच या आपल्या सनातन वैदिक हिंदू धर्माचं जेवढं जास्तीत जास्त चांगलं करता येईल तेवढं करावं याकरता हे वेद आहे. हा जो अध्यापक आहे, हा अध्यापकाला कुठल्या तरी मागच्या पुण्याईचं फळ प्राप्त झालं होतं. सद्गुरु नृसिंह सरस्वती गुरु रूपाने प्राप्त झालेले आहे. त्यांच्याकडून ज्ञान मिळालेलं आहे, त्यांच्याकडून साधन मिळालंय, परंतु ते साधन याला करायचं नाही. त्याने ज्यावेळेला विचारलं की महाराज की मला पुन्हा ब्राह्मण जन्म येण्याकरता मी काय करावं, तेव्हा त्यांनी त्याला साधन सांगितलं की फक्त 1 महिना भीमामर्जेच्या संगमात तू स्नान कर, म्हणजे तुला ही अवस्था नष्टून तुला ब्राह्मण जन्म प्राप्त होईल. परंतु तेवढं सुद्धा करायला ह्याची तयारी नाही. साधन न करता साध्य कसं प्राप्त होईल? मी वर्षभर अभ्यास जरा सुद्धा करणार नाही, दंगा मस्ती करणार आणि परीक्षेमध्ये मात्र मला चांगले मार्क पडायला पाहिजेत, असं कसं होईल? असं कदापि होणार नाही. एक तर गुरु मिळणं कर्म कठीण, गुरु मिळाल्यानंतर त्यांच्याकडनं साधन मिळणं कठीण आणि ते साधन कष्टानं करून साध्य मिळवायचं आहे हे त्याच्यापेक्षा कठीण. परंतु याला सगळं प्राप्त झालेलं आहे. गुरु प्राप्त झालेले आहेत, गुरु साधे नाही आहेत, प्रत्यक्ष परमात्मा सद्गुरु म्हणून प्राप्त झालेले आहेत. त्यांनी त्याला साधन दिलंय, परंतु ते साधन त्याला करायचं नाही आहे, त्याला साध्यच पाहिजे. तो म्हणतो मला ब्राह्मण म्हणा, मला ब्राह्मणामध्ये मिसळवा. त्याला कितीही परोपरीने समजावून सांगितलं तरी सुद्धा तो आपला हेका सोडायला तयार नाही. म्हणून त्याचं सगळं ज्ञान घालवून त्याला पुन्हा पतित अवस्थेला सद्गुरूंना पाठवायची पाळी आली. आयुष्यात मिळालेली एक मोठी संधी त्यानं आपल्या हाताने घालवली. म्हणून सगळ्या वैदिकांना या गुरुचरित्रकारांनी एक गुप्त संदेश देऊन ठेवलेला आहे की ब्राह्मण जन्म मिळालेला आहे, गुरु मिळालेले आहेत, गुरूंच्या पासून तुम्हाला वेदाचं ज्ञान प्राप्त झालेलं आहे. या वेदाच्या ज्ञानानं परमेश्वर प्राप्ती या जन्मात करून घ्या, नाही तर त्या पतितासारखी तुमची अवस्था होईल. ही संधी सोडू नका. आयुष्यामध्ये मागच्या कित्येक जन्मात चांगल्या केलेल्या पुण्याचं फळ म्हणून तुम्हाला हे वेदाचं ज्ञान प्राप्त झालेलं आहे. या वेदाच्या ज्ञानातून जास्तीत जास्त आपल्या मानवी जीवनाचं सार्थक करून परमेश्वर प्राप्ती करून घ्यावी. नाहीतर ही संधी पुन्हा कधी येईल सांगता येत नाही. पुन्हा किती जन्म घ्यावे लागतील, ते मनुष्याचे येतील का नाही किंवा इतर प्राण्यांचे येतील. जेव्हा मनुष्य जन्म येईल तेव्हा हा जन्म ब्राह्मण जन्म येईल का? ब्राह्मण जन्म आला तर वेदांचं ज्ञान मिळेल का हे सांगता येत नाही. म्हणून आत्ता जी संधी आपल्याला आलेली आहे, या संधीचं सोनं करून घेऊन सगळ्या वैदिकांनी या वेदांच्या ज्ञानानं या त्रिविक्रम भारती यतींच्या सारखं कर्माचं अकर्म करून सगळी कर्म परमेश्वर समर्पित करून एक समर्पित जीवन प्राप्त करून घ्यावं. परमेश्वरी साक्षात्कार आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यावा. ही संधी पुन्हा येणार नाही. असा सगळा विचार, असा सगळा अभ्यास या 25, 26 आणि 27व्या अध्यायामध्ये या सिद्धांनी नामधारकांना सांगितला.
पुढचा जो 28व्या अध्याय येणार आहे, 27व्या अध्यायातून जेव्हा आपण 28व्या अध्यायामध्ये जाऊ तेव्हा खूप विचार त्यामध्ये येणार आहे. परंतु कसं आहे की व्यासपीठावर बसून बोलताना काही मर्यादा असतात, त्या मर्यादामध्येच बोलावं लागतं. त्यामुळं काही विचार मला सांगता येणार नाही, परंतु तरी सुद्धा त्यामध्ये जास्त ज्यांना अभ्यास करायचा असेल, जास्त विचार करायचा असेल, त्यांनी प्रत्यक्ष गुरुचरित्राचं वाचन करावं. म्हणजे तो अगदी खोलपणानं तुम्हाला तो अर्थ कळेल. पुढच्या भागामध्ये आपण 28व्या अध्यायामध्ये काय काय घटना घडल्या, त्रिविक्रम भारतीनी सद्गुरूंना काय प्रश्न विचारले, नामधारकांनी सिद्धांना काय प्रश्न विचारले, सिद्धांनी नामधारकांना काय काय उत्तर दिली, याचा विचार आपण करूया. या ठिकाणी मी माझ्या वाणीला विराम देतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव.